हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्रापंचिक वाटचालीमध्ये सुखदुःखांना सामोरं जाताना प्रत्येकापुढे एक आव्हान उभं राहतं, परंतु आयुष्याच्या साथीदारासमवेत प्रत्येकजण परिस्थितीला आपापल्या परीने तोंड देत असतो। अशा वेळी महत्त्वाची असते ती एकमेकांची साथ। म्हणूनच हिंदू संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेचं महत्त्व निराळंच आहे। जोशी गुरुजींनी या दिवसाचं महत्त्व विशद केलं। या दिवशी वटपौर्णिमेची पूजा केली जाते। सावित्रीने सत्यवानाला यमराजाच्या मुखातून दारातून परत घेऊन आलेले होते, म्हणून या चतुर्दशीच्या दिवशी वटसावित्रीचे पूजन केले जाते। त्याच्या दिवशी त्याला आंबे लागतात, त्यानंतर बांगड्या, सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड, कापसाचे वस्त्र आणि आंबे आणि गव्हाची ओटी असा हा वटपौर्णिमेचा सण सर्वत्र उत्साहात साजरा झाला। खास ठेवणीतील वस्त्रालंकार लिहून महिला वर्ग वटवृक्षाभोवती जमा झाला होता। पौर्णिमेचं महत्त्व ध्यानी धरून वटवृक्षाभोवती फेरी मारताना प्रत्येकीनं प्रापंचिक सुख आणि आयुष्याच्या जोडीदारासाठी शाश्वत समाधानाची मागणी केली। पौर्णिमा ही आपल्या पतीसाठी केली जाते। ही वर्षानुवर्ष प्रथा आहे, त्याचप्रमाणे आता नवीन पिढी ही प्रथा चालूच ठेवते। आपल्या नवऱ्याला आयुष्य लाभावं त्यासाठी ही पूजा केली जाते आणि या पूजेचं महत्त्व म्हणजे ही पूजा वर्षानुवर्ष सतीने करत आलेली आहे। आपल्या नवरा हा सातही आयुष्य आपल्याला लाभावं त्यासाठी ही पूजा केली जाते। वट सावित्री पौर्णिमा ही का साजरी करता आणि त्याच्यामुळं महिला एवढ्या मनोभावे पूजा करता की आपल्या पतीचं आयुष्य त्यांना आयुष्य लाभो आणि जन्मोजन्मी हाच पती मिळो यासाठी महिला मनोभावे वट सावित्रीची पूजा करतात आणि खूप मोठ्या प्रमाणात आज म्हणजे ही परंपरा आहे मोठ्या प्रमाणात साजरी करतात। अशा या दिनी घरोघर चैतन्य पसरलं होतं। राजू चंद्र मोरेसह प्रशांत जिंदूरकर, दिशा न्यूज, नाशिक।